राजा
आणि हे संत दीनवत्सल असल्यामुळे दीनांचा उद्धार करण्यासाठी म्हणून या भूतलावर अवतरतात. नामदेवांचा अभंग आहे आणि त्यांचं वर्णन करताना दासगणू म्हणतात, कंठमणी श्रीहरीचा, कंठमणी श्रीहरीचा उद्धव जो वर्णिला पुराणात. जसा भगवंताच्या गळ्यातला कंठमणी उद्धवाला म्हटलं जातं, तसा कलियुगातले नामदेव हे भगवंताच्या गळ्यातले कंठमणी आहे. पुण्यश्लोक असं त्यांना म्हटलं जातं किंवा भक्त शिरोमणी. जसा ज्ञानियांचा राजा ब्रह्ममूर्ती नामदेवांनी माऊलींना म्हटलं, तसं माऊलींनी सुद्धा नामदेव महाराजांना भक्त शिरोमणी असं त्यांचं वर्णन केलेलं. आपण 2 दिवस संतांचा पहिला गुण बघितलाय, तो म्हणजे कितीही दुराचारी असला तरी सुद्धा संत सहवासाने किंवा त्यांच्या दर्शन मात्रे तो दुर्जन सज्जन होऊन जातो, चांगल्या वाटेला जातो. दीनवत्सल असणारे, अकारण दीनता ज्यांच्याकडे आहे, म्हणजे जे विषयांच्या मध्ये लिप्त झालेले आहे, अशा दीनांसाठी हे कनवाळू संत असतात, कृपाळू संत असतात. म्हणून आमच्या महाराजांनी सुद्धा स्वतःच्या अभंगामध्ये दीनदास असा शब्द वापरलाय स्वतःचा. म्हणजे महाराज असं म्हणायचे की मला श्रीमंत आवडत नाही, का? त्यांना थोडी गळची बाधा असते म्हणून. पण जर एखादा अज्ञानी जरी आला, तो गरीब जरी असला तरी तो मला आवडतो. कारण असं म्हटलं जातं की लिहिलेल्या पाटीवरती पाटी पुसून पुन्हा लिहिणं हे कठीण असतं, पण जर पाटी कोरीच असली तर त्याच्यावर लिहिणं सोपं आहे की नाही. म्हणजे संत जो आपल्याला उपदेश करतात, म्हणून आपण कोऱ्या पाटीने संतांकडे जायचं असतं, कोऱ्या मनाने जायचं असतं. म्हणून दीनदास स्वतःला म्हणणारे असे हे संत कनवाळू असतात. वदनम प्रसाद सदनम, हे पण त्यांचं लक्षण आपण बघितलं की सतत त्यांचं वदन हे प्रसन्न असतं. त्यांच्याजवळ गेल्यानंतर आपल्याला त्यांच्याकडनं प्रसन्नता मिळते, एवढी प्रसन्नता, एवढा आनंद त्यांच्याजवळ असतो. दुसरं लक्षण त्यांचं सांगितलेलं आहे, ते आज आपण बघायचंय की करणम परोपकरणम. त्यांची कुठलीही कृती ही परोपकाराचीच असते, त्या कृतीतून दुसरं काहीही येत नाही. म्हणून साधूंचं लक्षण काय सांगितलंय की उपकारेषु यस् साधु साधुत्वे तस्य को गुणः. म्हणजे काय, तर उपकार करण्यावरती करणारा जो असतो त्याच्यावर आपण उपकार करू शकतो. सामान्य मनुष्य म्हणजे तो खरा सदाचारी आहे, तो त्याच्यावर उपकार केलेत ना, मग आपण पण त्याच्यावर उपकार करू. पण अपकारेषु, जे स्वतःवर अपकार करतात त्यांना सुद्धा संत हे त्यांच्यावर उपकारच करतात. मग पर उपकार, त्याच्यामध्ये पर, उप आणि कार असे 3 शब्द आहेत. पर म्हणजे कोण? दुसरा. उप म्हणजे त्याला जवळ करणं. आपण उपासना कशासाठी म्हणतो की भगवंताजवळ बसून उपासना करतो,
म्हणजे उप म्हणजे त्याच्या जवळ बसणं, आणि कार म्हणजे त्याला आकार द्यायचा आहे कुठल्याही कृतीला, म्हणून पर उपकार. म्हणजे हा जो उपकार करायचा आहे तो निर्लोभीपणाने करायचा. म्हणून अपकारावरती उपकार करणारे संत असतात, हे संतांचं लक्षण सांगितलेलं आहे. आपण कितीतरी आतापर्यंत उदाहरणं बघितली की मंबाजीने किती त्रास दिला तरी सुद्धा तुकोबांनी त्यांना कायम क्षमाच केली. आता हुरडा चरित्र आपण बघितलं, त्या चिलाजी पाटलांनी समर्थांना किती मारलं की वळ उठून रक्त आलं, पण तरी सुद्धा त्याला जमीन, तो मळा त्यांना द्यायला लावला शिवाजी राजाने. म्हणजे अपकारावरती जो उपकार करतो तो खरा साधू. म्हणून आपल्या जीवनामध्ये सुद्धा परोपकार हा श्रेष्ठ सांगितलेला आहे. कारण आपण जे तिसरं ऋण आपल्याला सांगितलंय की समाज ऋण, या समाज ऋणामध्ये आपल्याला आपल्या मिळकतीतला काही भाग हा समाजासाठी देणं आहे, म्हणजे तो उपकार सांगितला. कारण समाजाचं आपण देणं लागतो. मग असा उपकार संत जसे विसरत नाही, आणि उपकार करून सुद्धा अपकार करणारे आहेत बरं जगामध्ये. आता देव सुद्धा आपल्यावर उपकारच करत असतो की नाही. पण त्या आजींची गोष्ट आपल्याला माहितीये की एकदा भगवंताकडे गेल्या आणि सांगतायत की मला जर नातू झाला तर मी तुला सोन्याची कुंची देईन. आता भगवंतानी नातू दिला, आता सोन्याची कुंची देण्याचं काम ह्या आजींचं आहे ना. पण खरं सोनं काय परवडणार हो, आता तर शक्यच नाही. 70,000 10 ग्रॅम झाले, तोळा झाले. आता नुसतं दुकानांची आपण जाहिराती बघायच्या पेपरामध्ये, आपला संसार झालाय असं म्हणायचं आता. पण त्या आजींनी काय मखलाशी केली, आपल्या नातवाचं नावच सोन्या ठेवलं, आणि त्याची ती तेल पाण्यात खराब झालेली कुंची भगवंताला दिली. म्हणजे भगवंतानी उपकार केलाय, पण उपकार करून सुद्धा अपकार करणारे अनेक लोक आपल्याला भेटतात. आणि मग आपण असं म्हणतो की नाही आता त्यांना काही मदत करायची नाही. असं आपण सामान्य होतो, आपण संत थोडेच आहोत. कित्येकांना आपण मदत करतो आणि मग ज्यावेळी आपल्याला हवं असतं तेव्हा ते करत नाही, जाणीव ठेवत नाही. मग आपल्या मनामध्ये असा संतांसारखा विचार येत नाही. पण संत हे कधी उपकार विसरतच नाही. कसे विसरत नाही तर साधारण 1890 मधली गोष्ट आहे की ज्या वेळेला विवेकानंद भारत भ्रमण करत होते. सगळ्या संतांनी आपल्याला भारत भ्रमण केलेलं दिसतं, आणि ते हिमालयामध्ये ते गेले आणि तिथलं सगळं गारठा आणि हे सगळं त्यांना अन्न पाणी मिळालं नाही, आणि ते चक्कर येऊन खाली पडले, कारण अन्न मिळालं नाही. 7 दिवस उपाशी आहे. आणि तिथे ते खाली पडले आणि एक फकीर तिथे आला आणि त्यांनी आपल्या जवळची काकडी त्यांना खायला दिली, आणि ती काकडी खाऊन विवेकानंद जागृत झाले, शुद्धीवर आले. आणि त्यानंतर 7-1 वर्षांनी जेव्हा त्यांना विश्व हिंदू धर्म परिषद, ते सर्व धर्म परिषद जे होतं त्याच्यामध्ये जी त्यांना प्रसिद्धी मिळाली आणि ते भारतात जेव्हा आले त्यावेळेला अनेकांनी त्यांचा सत्कार केला, सत्काराची तयारी केली, सत्कार केला. पण त्या सत्काराच्या वेळी तो फकीर तिथे उभा होता बरं. पण विवेकानंद त्याला विसरले नव्हते, उलट ते त्याला त्याच्या जवळ गेले, त्याला घेऊन आले, आपल्या बरोबर उभं केलं आणि लोकांना काय सांगितलं की त्यावेळी हा होता, त्यांनी मला काकडी दिली म्हणून मी आज जिवंत आहे, नाहीतर आज मी तुम्हाला दिसलो नसतो, माझ्या हातनं एवढं कार्य झालं नसतं. म्हणजे एवढ्या गर्दीत सुद्धा त्या फकीराला ओळखणं म्हणजेच उपकाराची जाण ठेवणं हे आपल्याला दिसतं. तसंच अनेक वेळा आता सुद्धा म्हणजे हे संत आपल्याला माहितीये, पण आत्ताच्या काळात सुद्धा अनेकांनी परोपकार केलेला दिसतो. आत्ताच आपल्यावरती जे कोरोनाचं संकट येऊन गेलं त्यावेळेस सुद्धा अनेकांनी अनेक उपक्रम करून परोपकार कार्य केलेली आहे.
मुख्य कार्य म्हणजे आपल्या मनामध्ये जाणीव असायला पाहिजे की टाटा मोटर्स ही जी कंपनी आहे म्हणजे रतन टाटांनी काय केलं असेल की जे कोरोनामध्ये आपले कामगार गेलेले आहेत, तर समजा त्याचं 50 वय आहे, तर तो रिटायरमेंट पर्यंत 60 वर्षापर्यंत तो आपल्या कंपनीत असता, पण तो गेलाय म्हणून पुढची 10 वर्ष तेवढाच पगार त्याच्या घरातल्यांना देणं. कारण मनामध्ये काय आहे हेतू की आज कामगार काम करताय म्हणून आपली कंपनी चालते. आणि असे किती कामगार आहेत हो? या पिंपरी चिंचवडला जवळजवळ 17-18 हजार लोक कामाला आहेत. पण अशांची जाणीव ठेवणं हा परोपकार आहे. मग हा परोपकार आपल्याला करता येणार आहे का? तसंच अंबानींनी सुद्धा ह्या काळामध्ये रिलायन्स कंपनीचे ते असल्यामुळे त्यांनी जे मोबाईल चालतात त्याच्यामध्ये तुम्ही जे पैसे भरता, काय म्हणतात, रिचार्ज करता, तर ते रिचार्ज तुमचं जर 2 दिवसाचं असेल तर ते त्यांनी दुप्पट केलंय. 15 दिवसाचं असेल ते महिन्याचं केलंय. का? सगळ्यांना संपर्क करण्याचं साधन एकमेव ते होतं, कारण लोकांना भेटत नव्हती. आणि अशा परिस्थितीमध्ये म्हणजे आपल्याकडे जे आहे त्याच्यातनं आपण काय परोपकार करू शकतो हा विचार आपल्याला ह्याच्यातनं घ्यायचा. म्हणून असे उपकार करणारे आज सुद्धा आहेतच. पण आपण संतांची का उदाहरणं घ्यायची? कारण आपण आता संतांचा विषय बोलू. आणि हे उपकार करणं म्हणजे हे एक प्रकारचे सामाजिक संतच आहे. अशा प्रत्येकाने छोट्या मोठ्या गोष्टी ह्या कोरोना काळात आपल्याला केलेल्या दिसतात. अनेकांनी म्हणजे निर्लेपतेने सेवा करणारे नर्सेस सुद्धा आपण बघितलेले आहेत. हा सुद्धा त्यांचा उपकारच आहे की घरातली लोक भेटू शकत नव्हती, त्यांची सेवा करू शकत नव्हती. मग अशा रुग्णांची सेवा करणं म्हणजे तो रोग आपल्याला होईल ही भीती मनात नसणार का त्यांच्या? पण तरी सुद्धा ती सेवा करणं म्हणजे हा कायेनी परोपकार करण्यासारखंच आहे. म्हणून असा परोपकार अनेक जण करत असतात. म्हणून आपण सुद्धा आपल्याकडनं आपण काय करू शकतो हा विचार करायचा. कारण हे समाजाचं ऋण फेडायचं म्हणजेच हा परोपकार करणं आहे. तसंच या संतांनी जी केलेली परोपकाराची गोष्ट आहे ती म्हणजे गजानन महाराजांच्या पोथीमध्ये सुद्धा आपल्याला दिसतं की शेगावमध्ये जेव्हा गजानन महाराजांचा कीर्ती वाढत गेली आणि मग अनेक लोक त्यांचं दर्शन घेण्यासाठी येऊ लागले. आणि त्यावेळेला या संतांना लोकांतामध्ये राहण्यापेक्षा एकांतामध्ये राहायला आवडतं. आणि म्हणून ते गावाबाहेर जायचे, आड रानामध्ये जायचे. आणि होता होता एकदा अकोल्याजवळ ते एका ठिकाणी गेले. समोर शेत दिसलंय आणि तहान लागले म्हणून त्या शेतकऱ्याला विचारतात की मला तुमच्या जवळचं पाणी द्याल का थोडे? पण तो शेतकरी त्याच्याकडे एवढा तुंब्या असतो, आपल्याला दिवसभर पाणी पुरणार नाही म्हणून तो पाणी देत नाही. पण पाणी दिलं नाही तरी गजानन महाराज रागवले का हो त्यांच्यावर? उलट तिथे जी विहीर होती त्या विहिरीकडे ते जायला लागले. तरी सुद्धा तो शेतकरी म्हणतोय, अहो तिकडे कुठे जाता, कोरडी ठणठणीत विहीर आहे, तुम्हाला एक थेंब सुद्धा पाणी मिळणार नाही. ही अकोल्यामध्ये घडलेली गोष्ट आहे. आणि तिथे गेले आणि त्या विहिरीच्या जो बोकल असतो म्हणजे कठडा जो असतो त्याच्यावर गजानन महाराज बसले, ध्यान लावले. आणि ते म्हणतात ते शेतकऱ्याला की बघू अकोल्यातल्या लोकांचं काही कल्याण करता आलं तर, म्हणून ध्यान लावलंय, जप करताय. आणि हळूहळू विहिरीतलं पाणी वाढायला लागलंय. जिवंत झरे तिथे फुटले. म्हणजे अपकार करण्यावरती सुद्धा उपकार करण्याची वृत्ती ही संतांची असते. म्हणून असे संत त्यांचा सहवास आपल्याला मिळाला पाहिजे. आणि त्यानंतर ती विहीर अजूनही कधी कोरडी पडलेली नाहीये. म्हणजे त्या ठिकाणी गेले ते सगळे संत ती चिरंजीव गोष्ट करून टाकतात की आपण समजा गेलो आणि आपण दिलेलं संपून जात,
पण संतांनी दिलेलं कधी संपून जात नाही, ते कायमस्वरूपी राहतं, पुढच्या पिढ्यानपिढ्या ते उपयोगाला येतं. म्हणून अपकार करणाऱ्यांवरती सुद्धा संत हे उपकारच करत असतात. आणि अत्यंत दीनवत्सल असणारे असे हे संत, की अनेक आमच्या महाराजांची सुद्धा गोष्ट आहे की कागवाड इथे महाराज एकदा गेलेले असताना महाराजांबरोबर बरीच मंडळी असायची आणि त्या विहिरीला जे पाणी होतं ते खारट किंवा मजूर, म्हणजे ज्याला चव नाही असं पाणी होतं. आता एवढ्या सगळ्यांचं स्वयंपाक पाणीचं पाणी कसं वापरायचं, कारण जड पाणी असलं ना की त्या भांड्याला, आज सुद्धा आपण जर बोरचं पाणी वापरलं तर क्षार येतात आणि त्या भांड्यांना असं बाहेर कंगोरे पडतात किंवा भोकं पडतात, हिंडालींची भांडी असतात. पण महाराज म्हणाले बघू काय करता येईल. महाराजांना त्या लोकांनी सांगितलं की ह्या विहिरीचं पाणी आहे भरपूर, पण वापरायचं कसं. महाराज म्हणताय बघूया काय करता येईल. आणि दुसरा दिवस उजाडलाय आणि सकाळ होते, 8-10 वाजेपर्यंत सगळेजण त्या देवळामध्ये बसले आणि एक यवन असा तरुण तिथे आलाय आणि खांद्यावरती गंगेची कावड होती आणि त्यांनी महाराजांना बघितलंय आणि ती कावड बाजूला ठेवली आणि तक्षणी त्यांच्या लोटांगण घातलंय आणि म्हणतोय आप ही शिवशंकरजी है. म्हणजे त्याला दृष्टांत झाला होता की ही गंगा कुठे देशील, जिथे तुला शंकराचं दर्शन होईल तिथे. आणि महाराजांना बघता क्षणी त्यांना शंकराचं दर्शन झालंय आणि ती गंगा त्यांच्या पायाशी अर्पण केली, आणलेली कावड. आणि महाराजांनी काय केलं की त्या विहिरीची आरती केली. म्हणजे जलाची सुद्धा पूजा करायची असते, कारण जल हे तत्व आहे, त्याला आपण जीवन का म्हणतो, कारण आपण त्याच्याशिवाय जगू शकत नाही. म्हणून तिथे आरती केली आणि गंगा मैयाचं नामस्मरण करून ते गंगोदक जे आणलेलं होतं त्या यवनाने ते त्या विहिरीमध्ये कागवाडच्या घातलंय. आणि ती विहीर आम्ही कागवाडला बघितली, इतकं सुंदर पाणी त्याचं आहे की सांगून सुद्धा खोटं वाटेल की हे पाणी मचुळ होतं. म्हणजे संत हे सतत उपकार करत असतात, त्याच्या मागे त्यांचा कुठलाही लोभ नसतो. म्हणून हा गुण आपल्याला त्यांचा घेता येईल का, जाता जाता आपल्याला उपकार करता येईल का. म्हणून तुकाराम महाराज एके ठिकाणी असं म्हणतात, काय वानुआता संतांचे उपकार, काय वानुआता संतांचे कारण ते मला सतत जागवत असतात. कशासाठी जागवत असतात, उत्तिष्ठ जागृत. तुम्ही ह्या नरदेहाला जन्माला आलेला आहात तर ज्ञान प्राप्ती करून घ्या आणि मोक्ष प्राप्ती करून घ्या, याच्यासाठी संत आपल्याला सतत जागृत करत असतात. म्हणून संत जेव्हा येतात तेव्हा आपण त्यांनी सांगितलेला बोध हा आचरणात आणायचा, त्यांच्या सहवासामध्ये राहायचं. अनेक ठिकाणी आपल्याला असं दिसतं की शंकर महाराज सुद्धा एकदा एका त्यांचा भक्त होता, तो खाटीक होता आणि शंकर महाराजांवर अत्यंत भक्ती होती त्यांची. आणि म्हणून शंकर महाराजांना त्यांनी घरी बोलवलं आणि घरी बोलवलंय. आता पती पत्नीने त्यांची पाद्यपूजा वगैरे केली आणि आता त्यांना भोजन वाढायचंय म्हणून दोघं जण स्वयंपाकघरामध्ये गेले. पण
त्यांना समजून सांगितलं तर कळणार नाही म्हणून कृतीने सांगितलंय. काय केलंय? त्यांच्याकडे अनेक सिद्धी होत्या, त्यामुळे ते असे पडले आणि आपल्या देहाचे काही भाग तोडून टाकले त्या सिद्धीने. म्हणजे पंजे बाजूला पडले, पायाचे तळवे बाजूला पडले, खांद्यापासून हाताचे बाजूला भाग झाले. आणि आता हे दाम्पत्य बाहेर येतोय तर असा सगळा प्रसंग दिसलाय आणि घाबरून गेले, प्रार्थना करू लागले. आणि तक्षणी महाराज पुन्हा सिद्धीने परत पूर्ववत झालेले आहे. आणि त्या खाटकाने सांगितलं की महाराज असं दर्शन तुम्ही कोणाला परत देऊ नका. मग तुमच्या मनाला त्रास होतोय ना असं दर्शन झाल्यानंतर, मग आयुष्य तुम्ही दुसऱ्यांचे जीव कापताय हे तुला कृतीने कळलं नसतं, म्हणून बोलून कळलं नसतं, म्हणून मी तुला कृतीने सांगितलं. आणि मग त्या खाटकाने तो व्यवसाय सोडून दिलेला आहे. म्हणजे कुठल्याही गोष्टीमध्ये म्हणजे संत जे आपल्याला सतत जागवत असतात, मज निरंतर जागवी. पण आपण कसे आहोत? खोटे झोपलेले होत आहोत. खोटे झोपलेल्याला उठवता येतं का? तो झोपेचं सोंग घेतलेल्याला उठवता येत नाही. खरा झोपलाय त्याला आपण उठवू शकतो. तसं आपल्या सामान्य माणसांचं झालेलं आहे. पण म्हणून तरी सुद्धा संत हे कधीही थांबत नाही, ते सतत प्रयत्न करत राहतात. म्हणून त्यांचे उपकार इतके आपल्यावरती आहेत. म्हणून एका अभंगामध्ये तुकोबा असं म्हणतात की देवाला की काय माझे मीपणा विसरू दे, हाच माझ्यावर उपकार कर. आता आपला तिथे जिथे मीपणा येतो की नाही, आणि मीपणा आला की त्याच्या मागोमाग क्रोध येतो. कालच बघा किती त्या रिक्षावाल्या काकांवर मला राग आला होता मनात की माझं नमनामध्ये चिंतन तिथे चित्त नव्हतं का. मग म्हणजे आपण सामान्य आहोत. पण हे संत आपल्या वागणुकीतून त्याला हेच धडे देत असतात की तुम्ही शांत मनाने विचार करा. काहीतरी त्यांना सुद्धा अडचण आली असेल असा जर विचार केला तर आपलं मन शांत होईल की नाही. अडचण कोणावर कधीही येऊ शकते आणि हे आपल्या कृतीतनं दाखवणारे संत. संत कधी रागवलेले दिसतात का? नाही दिसत. उलट ते सुद्धा मुचो वाचहा असं म्हणतात की नाही की संतांची वाणी ही अमृतवाणी सांगितलेली आहे. मग संत बोलतात ते इतकं रसाळ मधुर असतं की ते आपल्या अंतःकरणापर्यंत पोहोचतं. म्हणून असं म्हटलं जातं की जिभेला जखम झाली तर ती लवकर बरी होते, पण जिभेनी जखम केली ती आयुष्यात बरी होत नाही. म्हणून आपण बोलताना सुद्धा संतांचं त्या बाबतीत सुद्धा अनुकरण करू शकतो की नाही. म्हणून संत जी जी कृती करतात ती परोपकाराचीच असते. करणम परोपकरणम. म्हणून अपकार करणाऱ्यावरती म्हणजे चमत्कार करतात ही गोष्ट वेगळी आहे. पण नमस्कार, चमत्कार, साक्षात्कार हे सगळी गोष्ट वेगवेगळे आहेत. पण समर्थन म्हणजे जी संत लोक असतात ती मात्र प्रत्येकावरती जी कृती करतात ती परोपकाराची करतात आणि त्यातून त्यांचे चमत्कार घडत असतात. आणि मग आपल्या सामान्य लोकांना असं वाटतं की हे साक्षात्कारी संत आहे. पण सामान्य मनुष्य सुद्धा हा चमत्कार घडवू शकतो. म्हणून आपण आता गाडगे बाबांना संत म्हणतो, पण त्यावेळी त्यांना कोणी संत म्हटले का हो? तर गाडगे बाबांच्या बाबतीत असं म्हटलं जातं की क ख ग घ. आता काय ह्याचा अर्थ आहे? तर क म्हणजे कीर्तन, क ख म्हणजे खराटा त्यांच्या हातात असायचा, क ख ग म्हणजे गाडगं असायचं म्हणून त्यांना आपण गाडगे बाबा म्हणायचो. आणि ते घरोघरी पोहोचले म्हणून क ख ग घ. म्हणजे एवढी जरी आपण अक्षरं म्हटली तरी गाडगे बाबा आपल्या डोळ्यापुढे उभे राहतात. म्हणून कीर्तनातनं मन स्वच्छ केली आणि झाडू घेऊन ग्राम स्वच्छ केली.
आज सुद्धा आपल्याकडे किती कचरा पडलेला असतो, पण हे काम माझं नाही असं आपण म्हणतो आणि नुसतं बडबडत राहतो. कचरा किती झालाय, कचरा किती झालाय, कधी उचलणार, कधी कारकेराची गाडी येणार. पण आमच्या इथे एक जवळ म्हणून राहतात, ते त्यांनी व्रत घेतलंय की आपली गल्ली आपण स्वच्छ ठेवायची. अहो आपण जर केलं तर तुम्ही दररोज करून 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 दुसरी माणसं तुम्हाला येतात बरं का मदतीला. 4 दिवस ते बघतील, अरे खरंच हा मनापासून करतोय, तर आपण सुद्धा निदान कचरा टाकायचं काम तरी करणार नाही. झाडाला नाही आले तरी. एका ठिकाणी नवीन लग्न झालेली मुलगी आलेली आणि स्वयंपाकघराच्या त्या बाजूच्या भिंतीची सगळ्या खिडक्या बंद असायच्या. आता तिला उघडायचा तिने प्रयत्न केला, पण काय झालं, सगळे घरातले म्हणाले अजिबात खिडकी उघडायची नाही. इतका घाणेरडा वास येतो, कारण सगळ्या शेजारच्या बिल्डिंग मध्ये तिथे कचरा टाकतात आणि आपल्याला त्याचा घाण वास येतो. त्यामुळे खिडक्या न उघडलेल्या बऱ्या. ती म्हणाली ठीक आहे. आणि मग दररोजचं आपलं काम झालं की सगळे सासू सासरे काय विश्रांती घ्यायची वेळ झाली की ही मुलगी काय करायची, मागच्या दाराने जायची, त्या सगळ्यातला कचरा जो होता तो जमिनीमध्ये मुरवून मुरवून त्याचं खत तयार केलं. ते झाडांना घातलं, फुलझाडांना घातलं, फळझाडांना घातलं आणि अहो 6-7 महिन्यामध्ये त्याचं फळ मिळालंय तिला. बरं नुसतं नाही तिने केलंय, तर ते जे फळं आणि फुलं होती ती एका छानशा अशा छोट्या छोट्या टोपल्या तिने आणल्या आणि त्या बिल्डिंग मध्ये जे 10-12 ब्लॉक होते तेवढ्या टोपल्या आणल्या. त्याच्यात सुवासिक फुलं, काही फळं अशी घेऊन तिकडे गेली. आणि म्हणजे कृतीने सांगणं हे कसं महत्वाचं आहे. ती तिथे गेल्यानंतर प्रत्येकाला एक एक टोपली दिली. आणि हे तुम्ही कसलं वाण देताय, अहो तुमचे उपकार आहेत हे, असं ते सांगतील. आमचे उपकार आहेत, अहो तुम्ही एवढा केर इथे आमच्या इथे टाकत होता, त्याचं मी खत केलं, ते माझ्या फुलझाडांना घातलं, फळझाडांना घातलं आणि बघा कशी टवटवीत फुलं आली आहेत, तेजस्वी फळं आली आहेत, म्हणजे हे तुमचंच काम. अहो असं सांगितल्यानंतर पुढच्या काय पिशात केर टाकतील. म्हणजेच हा उपकार तुम्ही आमच्यावर करताय ह्या दृष्टिकोनातून तिने दाखवलं आणि त्यांची मनोवृत्ती बदलली. तसे संत असतात की आपल्याला बोलून समजत नाहीये तर कृतीने सांगा, पण मनातले विषय भोग झाडून काढण्याचं काम हे संत करत असतात. म्हणून त्यावेळेला घरच्यांना सुद्धा पटलं की काही गोष्टींना आपण चांगली निर्मिती करू शकतो, हे त्यांना पटलं आणि खिडक्या उघडायला सुरुवात केली. म्हणून करणं परोपकरणं हे जे ब्रीद आपण आपल्यामध्ये घेतलं तर आपण सुद्धा जाता जाता सगळ्यांना आनंद देऊ शकतो. छोटीशी गोष्ट असते, पण आपण त्यातनं आनंदाची निर्मिती करू शकतो आणि त्याच्या चेहऱ्यावरती जे आनंद आपल्याला मिळतो त्याने आपल्याला जास्त समाधान मिळतं. मग असं समाधान हे संत आपल्याला देत असतात. म्हणून दानात दान समाधानाचं दान म्हणून संतांकडे आपण गेल्यानंतर आपण घरदार का विसरतो, ते तेवढ्यासाठी विसरतो. आपण आपले काय रोग विसरतो, आजारपण विसरतो, सगळे विसरून जातो. म्हणजे एवढी ताकद त्यांच्या नुसत्या सहवासामध्ये आहे. मग असा सहवास जो दुर्लभ सांगितलेला आहे तो जर आपल्याला मिळायला हवा असेल तर संतांना जे आवडतं ते आपण करायला पाहिजे. म्हणजे काय, तर नामस्मरण करायला पाहिजे. म्हणजे नामस्मरणाने संत आपल्याला आपलं म्हणतात. आणि अगदी साधा सोपा सुलभ उपाय आहे की ज्याच्यासाठी आपल्याला कष्ट पडत नाही, ज्याच्यासाठी आपल्याला खर्च करायला लागत नाही, सहज गमणारा असं हे नामस्मरण आहे आणि ते संतांना आवडतं. आणि अशा संतांनी आपल्याला जे नामस्मरण दिलं आहे त्याच्यामुळे ते आपल्याला मानतात आणि त्यांची संगती आपल्याला मिळते. मग सत्संग हा इतका श्रेष्ठ सांगितलेला आहे की तो अतिशय दुर्लभ सांगितला. संत समागम दुर्लभ. मग असा हा संत संघ आपल्याला मिळायला हवा असेल
तर जे संतांमध्ये गुण आहेत ते आपल्यामध्ये आपण आणण्याचा प्रयत्न करायचा आहे. असाच परोपकार आपण करू शकतो हा दृष्टिकोन आता आपल्यामध्ये जीवनामध्ये आणायचा आहे. हेच आपल्याला मूळ पद्यामध्ये नामदेव महाराज सांगतायत की अशा संत संगतीची मी दिनरात निशिदिनी वाट पाहतो. आणि असे हे संत दीनांचा उद्धार करण्यासाठी भूतलावर अवतरतात आणि जगातली सगळी जी घाण आहे ती बाजूला करण्याचा प्रयत्न करतात. म्हणून मूळ पद्यामध्ये नामदेव महाराज म्हणतात, ब्रह्ममूर्ती संत जगिया ब्रह्ममूर्ती संत
शब्दाचा उच्चार करणाऱ्या एका भक्तासारख्या बनायचं. मंगळवेढ्यामध्ये दोन संतांचे आपण चरित्र बघून झाले. एक म्हणजे जोखामेळा, दुसरी कान्होबाचा, आणि आज तिसरे संत जोखामेळ्यातले संत दामा. कायम जे दीन दुबळे आहेत त्यांच्यावर उपकार करण्याची वृत्ती ह्या दामांची आणि भुकेल्यांना अन्न देणं हा त्यांचा स्वभाव आहे. ईश्वर परायणता होती. आणि असे हे एकदा जेवायची पानं वाढली आणि काका बळी म्हणून ठेवायला बाहेर आली. 2 मिनिटं वाट बघायची असते, कोणी अतिथी येतोय का. आणि 2 ब्राह्मण तिथे आले जे पंढरपूरून आले होते आणि ते म्हणतायत की आम्ही आपलं ऐकलं नाही आणि आता त्याची शिक्षा आम्हाला भगवंताने दिली आहे. इतका दुष्काळ पडलाय की आम्हाला खायची मोकाट नाही, अन्न नाही, पाणी नाही, अशी आमची अवस्था झाली. असं म्हटल्यानंतर त्यांना घरात घेतल्यानंतर आपल्या पंक्तीला बसवलं आणि काहीतरी आपल्यासाठी करतो असं असे हे बेदरच्या बादशाहच्याकडे मामलेदार म्हणून त्यांचं पद होते. आधी ते होते कारकून, पण त्यांचे सगळे गुण बघितल्यानंतर त्यांना कारकूनचे मामलेदार केले व बेदरच्या बादशाहाने. पण कारकून म्हणजे आपण म्हणतो तसे कारकून नाही बरं का, कारकूनचा अर्थ वेगळा आहे बरं का. तर कारकून म्हणजे काय, तर काव्यालंकार जाणणारा, म्हणून पहिलं अक्षर का. कार रसिकतेने सगळ्या गोष्टींमध्ये रस घेणारा तो र म्हणजे कार. कु म्हणजे इतर गुणांप्रमाणे सगळ्यामध्ये कुशलता असणारा. आणि कारकून न म्हणजे काय, एवढे सगळे गुण असून सुद्धा नम्रता अंगी असणारा तो कारकून. आत्ता सारखे कारकून नाही. आज आपल्याला व्हिडिओ दिसत आहेत की साधा 1.5 रुपयाचा फॉर्म द्यायला सुद्धा महिनाभर हेलपाटे घालायला लावतात. असले कारकून आत्ता झाले. पण दामाजी पंत मात्र असे नव्हते आणि म्हणूनच या गुणांमुळे त्यांना कारकुनाच्या पदावरून मामलेदार हे पद मिळाले. आणि गावातली सुद्धा लोक त्यांच्याकडे आले आणि सांगतायत की अन्नान्न दशा आमची झाली का बरं.
दाराशी आले. त्यांचे ते दीनवाणे चेहरे बघून दामाजी पंतांचं मन कळवळलं. आणि पण तरी सुद्धा आपल्या पत्नीचा सल्ला घ्यायला गेले तर की काय करू. मला तर असं वाटतंय की ह्यांना आपल्या ताब्यात जी 2 कोठार आहेत अन्नधान्याची ती त्यांना मुक्त करून द्यावी. पण तुझं मत मी घ्यायला आले. तेव्हा ती पण असाच सल्ला देते की 2 राजअंबरे तुमच्याकडे आहेत तर सगळ्यांचा तृप्तीचा आशीर्वाद तुम्ही घ्या. आणि आपण आपल्या स्वार्थासाठी तर हे करत नाही ना. म्हणजे भगवंत आपल्या पाठीशी आहे. काय होईल, आपल्याला थोडी शिक्षा होईल पण ती सहन करण्याची ताकद आपल्याला भगवंत देऊ शकतो. म्हणून ती कोठार मुक्त द्वार करा असं पत्नीने पण सल्ला दिला. आणि कोठार दिले. फक्त धनिकांना तिथे येऊ दिलेलं नाही बरं का त्यांनी. तर हे घेण्यासाठी आधी धनिक असतात. म्हणजे माझ्या बहिणीचं उदाहरण सांगते. माझी बहिणी डेंटिस्ट आहे. ती पण परोपकार कसा करते, म्हणजे आपल्या क्षेत्रामध्ये आपण कोणत्याही तऱ्हेने परोपकार करू शकतो याचं अगदी उदाहरण आहे. तर ती तिच्या आईची जी तिथी आहे, तारीख आहे 19, दर महिन्याच्या 19 तारखेला जे पेशंट येतील त्यांच्याकडनं ती एकही पैसा घेत नाही. आणि हे तिचं जवळजवळ 25 ते 30 वर्ष झालं. आणि त्याच्यामध्ये गरिबांपेक्षा श्रीमंत जास्त येतात. म्हणून आता सांगायची वेळ आली. अहो ते रूट कॅनल वगैरे आली खूप पैसे पडतात ना. आणि बरं आलेल्यांना नाही म्हणायचं नाही, हा तिचा आहे त्या दिवशीचा नेम, परोपकार आहे हा. त्यामुळे असं ती एवढ्या वर्ष करते. पण दामाजी पंतांनी मात्र धनिकांना तिथे येऊ दिलं नाही. जे खरं गरजू आहे त्यांना ती मुक्त द्वार, जवळजवळ 15 दिवस हे धान्य, म्हणजे किती कोठार मोठी असतील बघा. आणि असं सगळं त्यांनी केलंय. आणि मग असे धान्य घेऊन जाताना प्रत्येक जण मनाने जो आशीर्वाद येतो ना तो खरा लाभतो. बरोबर दुसता केलेला दिलेला आशीर्वाद लाभत नाही. पण जो तो दामाजी पंतांना दुवा देत चाललाय की आमच्या पोटाला अन्न दिलं, खरंच हा संत आहे, खरंच हा संत आहे, असं दुवा देत आपापल्या घरी जात आहे. पण त्यांच्याच हाताखाली असणारा एक वजूनदार गुण होता ब्राह्मण. हा दुवा पंतांना मिळतोय ते आवडलं नाही. आणि मत्सर मनामध्ये जागा झालाय, पोटशूळ उठलाय. आणि ताबडतोब बादशहाला बातमी गेली. आणि अशी माणसं असतात ती रंगून सांगतात, अहो तुमची आज्ञा नसताना सुद्धा कोठार लुटवली झालं. आणि असं म्हटल्यानंतर आधीच म्हणतात तसा हैवान. आणि त्याच्यात मध्ये अशी वार्ता आली आहे, आज्ञे वाचून धान्य लुटविले, आज्ञे वाचून अन्न लुटविले, क्रोध शकाला आज्ञे वाचून धान्य लुटविले, क्रोध शकाला आळा पकडून त्या बाजूनी, आळा पकडून त्या बाजूनी दामाजी सीते आळा दामाजी
आणि त्याला मुसक्या बांधून माझ्यासमोर उभं केलं. अहो सैनिक काय आज्ञेचे ताबेदार, आणि हे सैनिक पकडायला आले तर जेवणाची वेळ झालेली होती. सरकारी माणसं बघितले, बादशाची माणसं बघितले, पंत मनात समजायचे ते समजले, पण आपला स्वभाव सोडलाय का? त्या पकडायला आलेल्या माणसांना, सैनिकांना सुद्धा आपल्या पंक्तीला जेवायला घेतलं आणि स्वतःहून त्यांच्या बरोबर निघाले. मुसक्या बांधायची वेळ आली नाही. आता पतीला नेणार, त्यांनी पत्नी घाबरली, देवघरात गेली आणि त्याबद्दल त्याची प्रार्थना करते. हे आता माझ्या पतींचं काय होणार? पण ती भगवंताला सापडं घालते की तू तो जाणतोस की त्यांच्या वाचेवर फक्त तुझंच नाम असतं, त्यांच्या नजरेत फक्त सगळीकडे तूच दिसत असतोस. त्यांनी तुझ्या चरण कमलाला आपल्या हृदयामध्ये स्थान दिलंय आणि भक्तांना वाचवण्याचं तुझं प्रीत आहे. आता तूच काय ते बघ, आता तूच धावत आल्याशिवाय त्यांची सुटका होणार नाही. आणि पत्नीचा निरोप गेला म्हणून हे देवघरामध्ये येत आहे आणि तिची समजूत घालताय. अगं चिंता करू नकोस, त्याच्यावर श्रद्धा तोच आता तुझा त्राता. आणि समजा माझं काही बरे वाईट झालं तरी त्याची भक्ती सोडू नकोस असा तिचा निरोप घेतला. आता गावामध्ये सुद्धा सगळ्या लोकांना कळलंय की दामाजी पंतांना घेऊन जायला बादशाची लोक आली. सगळ्यांना अपार दुःख झालंय म्हणून त्यांना वेशीपर्यंत सोडवण्यासाठी सगळे जनता आलेली आहे. त्यांना सुद्धा त्यांचा निरोप दामाजी पंत देत आहेत आणि काय सांगतायत, भगवंताचं नाम स्मरण सोडू. म्हणजे कितीही आपत्ती आल्या तरी सुद्धा भगवंताचा विश्वास आपण खंडू द्यायचा नसतो, त्याचं नाम सोडायचं नसतं. हेच सत्य आपल्याला दाखवत. होता होता वेशीवरनं पुढे गेले. लोकांनी शाश्रू नयनांनी त्यांना निरोप दिला. आता निघाले आणि पंढरपूरची चंद्रभागा दिसायला. पण पंतांनी
पंतांच्या सहवासात ते 2 सैनिक होते ना, आणि त्यांच्या घरचं अन्न खाल्लेलं होतं. आणि पंतांच्या मनात असं आलं की आता आपण कधी परत पांडुरंगाचं दर्शन घेणार. म्हणून त्या अधिकाऱ्यांना विनवणी करतायत की मला एकदा माझ्या पांडुरंगाचं दर्शन घेऊ. आणि त्यांच्या सहवासात असल्यामुळे त्यांची सुद्धा सत्सत विवेक बुद्धी जागृत झाली आहे, आणि त्यांनी पांडुरंगाचं दर्शन घेण्यासाठी म्हणून त्यांना पांडुरंगाच्या देवळामध्ये सोडले. बाहेर उभे राहिले. पांडुरंगाची विनवणी करताय की मी जे केलंय ते तुला साक्षी ठेवून केलंय. आता माझं काय करायचं हे तुझ्या हातात आहे असं सांगितलं. आणि इकडे पत्नी सुद्धा धावा करतच होती, आणि ती करुणावाणी या भगवंतांनी ऐकले आणि संकटामध्ये सोडवण्यासाठी हा पांडुरंग त्वरित निघाला. आणि आता कुठे जायचं त्याप्रमाणे आमच्या भगवंताचा वेश असतो. अहो सगळे अलंकार काढून ठेवले, गळ्यामध्ये गोफ घातलाय, मुंडाचं बांधलाय, मुकुट काढून ठेवलाय, गळ्यातले कंठे वगैरे सगळं काढून टाकलंय, पितांबर सोडलाय, लंगोटी लावली, हातामध्ये काठी घेतली आहे, आणि कसा घेतलाय बरं का बरोबर. कसा म्हणजे चमचीसारखी पिशवी असते त्याला कसा म्हणतात. आणि रुक्मिणी माता बघतीये कुठे, आणि हा वेश. अगं काय तुला सांगू, माझे भक्त संकटामध्ये पडले ना की मी मासा जसा पाण्यावाचून तळमळतो तसं माझं होतं, मला जायलाच हवं. रुक्मिणी म्हणते मी पण येऊ. अगं तुझी खरीच आवश्यकता आहे, पण तुला कसं यायचंय, माझ्या कशामध्ये बसून यायचं, दृश्य स्वरूपात यायचं नाही, तू हवीच आहेस मला. आणि झालं. काय देवाची सांगू मात, काय देवाची सांगू मात,
नाही त्यांना येत. अहो मला पण आता म्हणताना शब्द हल्ली रेडिओवर भगवंतानी महाराजचं रूप घेतलं आणि दरबारामध्ये आलाय आणि जोहार करतोय आणि बादशाला सांगतोय की दामाजींनी जी कोठी लुटली त्याचं दाम द्यायला मी आलो. आता इथे कोणी आक्षेप घेतात महार म्हणायचं नाही. अहो पण पूर्वी ही कामं महार करत असत, गावडीवर जाण्याची कामं. आणि म्हणून भगवंतांनी हे रूप घेतलं आणि असा काही खळखळा होत द्या मोहरा. अहो इतकी रास झालीये की बादशाह आणि विठू महार याच्यामध्ये ती रास झालीये. भगवंताचं दर्शन कसं होणार, मध्ये माया आली ना, म्हणून भगवंताचं दर्शन होत नाही. बादशाहनी आज्ञा केली की मोजून पैसे घ्या. अहो पावसासारखा पैसा पडलाय. मोजून मोजून हात दुखायला लागले. शेवटी मुनी म्हणालाय खावीन, आपल्या ठरलेल्या पैशापेक्षा हे जास्त पैसे आहेत. बादशाह म्हणतो चला तिजोरीत टाका आणि त्याला पावती देऊन टाका. आणि भगवंतानी जरी महाराजचं रूप घेतलं असतं तरी तेज कुठे जाणार नाही. आणि असं काही स्मितहास्य बादशाहकडे बघून केलंय. तेव्हा बादशाह त्याची चौकशी करतो की तुम्हाला दामाजी पंत किती पैसे देतात, पगार देतात? 10,000, 50,000 ते मान हलवतोय. तेव्हा हा विठू महार सांगतोय की मला 1 लक्ष देतात. मग मी तुला 2 लक्ष देतो. अरे पण लक्ष ह्याच्यातले नव्हते, एक चित्त देत होते ना दामाजी पंत. आणि पुन्हा जोहार केलाय आणि भगवंत निघाले. आता काही ठिकाणी असं नृत्य केलेलं आहे की ते पंढरपूरच्या देवळात आले, तिथे दामाजी पंत दर्शन घ्यायला आले आणि त्यांच्याकडे त्यांनी पाणी मागितलं. त्याच्या मागचा भगवंताचा भाव काय होता की ह्यांनी नुसतंच अन्न दिलंय, पाणी नको का द्यायला, म्हणून ते पाणी पिण्यासाठी भगवंत आले, असं काही ठिकाणी आख्यानामध्ये लिहिलेलं आहे. आणि इकडे बादशाहनी सगळे पैसे वगैरे घेतले आणि या अधिकार जे पकडायला आलेले सैनिक त्यांनी दामाजीला बादशाह पुढे उभं केलं. बादशाह म्हणतोय कशाला पकडून आणलं, त्याचे पैसे भरले गेलेले आहेत. आता दामाजींनाकडे ना माझा कोणी नोकर नाही, काही नाही. पण विठू महाराजांनी काय सांगितलं, 3 पिढ्या आम्ही त्यांचे चाकर आहोत आणि अशा धन्याला मी कधीच सोडणार नाही, कारण लोण्यावानी मन आहे त्याचं. दुःखी त्यांचं दुःख बघून त्याचं मन विरघळतं, असं माझा धनी आहे, त्याला मी हयातीत सोडणार नाही, असं बादशाहला सांगून निघून गेलेला होता. आणि ज्यावेळे दामाजी पंतांकडनं कळलं की कोणीही नोकर नाही, तेव्हा दामाजी पंत सांगतात की हवी आपण फार भाग्यवान आहात की आपणाला प्रत्यक्ष पांडुरंगाचं दर्शन झालं. आणि बादशाह दामाजी पंतांना म्हणतो की मला तो एकदा पुन्हा विठू महार बघायचाय. दामाजी पंत म्हणतात तो इथे दिसणार नाही, तुम्हाला पंढरपूरला यावं लागेल. म्हणून देवळामध्ये गेले आणि भगवंताची प्रार्थना करतायत की भगवंता, बेदरच्या बादशाहाला तू दर्शन दिलंस, मग निज रूप दाखवा. एकच ओळख म्हणजे सगळं गाणं येत नाहीये. निज रूप दाखवा Thank you.
रामचंद्र झाला, कृष्ण झाला, ते रामकृष्ण, आता तुम्ही विठू व्हा हो विठू महाराज. कारण एक एक रूप जसं हे नाव घेत आहे त्याप्रमाणे पांडुरंगाच्या इथे बादशाला दिसत आहे. ते म्हणतात हा नव्हता, हा नव्हता, हा नव्हता, मला तेच रूप हवंय. आणि शेवटी हा हो विठू महाराज ही प्रार्थना केली आणि तिथे पांडुरंग विठू महाराजच्या रूपामध्ये प्रकट झाले. कुंडलिक वरदानी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. बादशाने दर्शन घेतले आणि दामाजींच्या पाया पडले. असे हे परोपकारी संत की ज्यांच्या सहवासाने त्या बेदरच्या बादशाला काही सुद्धा भक्तीतला भ सुद्धा माहिती नव्हता, पण भगवंताची प्राप्ती झाली. म्हणून निशिदिनी ध्याये सत्संगती. देव महाराज जे मूळ पद्यामध्ये म्हणतात की असे जे संत आहेत की ज्यांची लक्षणं परोपकार करणं, सुधा मुचो वाचना, अशी जी संत लक्षणं आहेत की ज्यांच्यामध्ये आपल्याला दिसतात, त्यांचा सहवास आपण करावा आणि त्यांची सत्संगती आम्हाला कधी लाभेल हा विचार आपण मनात आणावा. भगवंताजवळ हेच मागावं. म्हणून मूळ पद्यामध्ये आपल्याला नामदेव महाराज हेच सांगताय.